नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। मी आहे स्वप्ना आणि घेऊन आले आहे एक नवीन व्हिडिओ, ज्यामध्ये आपण आज बोलणार आहोत की काय चाललं आहे यूट्यूबवर। आजच्या युगात समस्या नाही असं कोणीही सापडणार नाही, कारण प्रत्येकालाच माझ्या आयुष्यात ही समस्या ती समस्या प्रश्न म्हणजे वेगवेगळे प्रश्न त्यांच्याकडे आहेत। पैसा म्हणेल किंवा काही शारीरिक व्याधी असतील, आजार असतील, ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येकालाच आहेत आणि त्याबद्दल काही लोक अगदी डोळ्याला पट्टी बांधून कोणी सांगतंय तसे उपाय करतंय आणि प्रत्येकच औषध प्रत्येकालाच सूट होईल असं नाही, म्हणजे म्हणून प्रत्येकच उपाय तुमच्यासाठी उपयोगी पडेल का हाही विचार आपण करायला हवा। कारण हे उपाय हे सर्वांसाठी लागू कसे होतील, म्हणजे जर आज मी म्हटलं की श्रीमंत होण्यासाठी असं असं करा, लक्ष्मी प्राप्त होईल, पण आजकाल सगळे श्रीमंत आहेत का? जर हा उपाय सगळ्यांनी केला तर काय श्रीमंत नाही आहेत सगळे? असे विचार केले तर आपल्याला कळेल की खरंच कुठवर आपण हे उपाय करायला हवेत। उपाय करा, उपायाबद्दल माझं काही नाही, भक्ती मार्ग करा, भक्ती करा स्वामींची। मात्र जिथे आपल्याला या गोष्टींबद्दल प्रोफेशनल गायडन्स मिळेल, जिथे खरंच हे लोक स्वामी भक्त आहेत, त्यांच्याकडून जाणून तुम्ही घेऊ शकता। दिंडोरी म्हणा, एखादं स्वामी समर्थ केंद्र आहे, तिथे तुम्ही भेट देऊ शकता आणि तुमच्या समस्यांचं समाधान शोधू शकता। जो खरा स्वामी भक्त आहे, जो दिंडोरीमध्ये काही ज्ञान घेऊन आला आहे, जिथे काहीतरी शिकवलेलं ज्ञान तो लोकांना सांगत आहे, तर ती गोष्ट खूप वेगळी आहे। मात्र ज्यांना कुठलंही नॉलेज नाही आहे, त्यांच्याकडे कुठलीही विद्या नाही आहे, ज्यांनी प्रोफेशनल किंवा काही व्यवस्थित त्याचं जे काय नॉलेज असेल ते घेतलेलं नाही आहे, त्यांच्याकडून आपण हे उपाय, तोडगे आणि आणखी काय काय ते आपण करून घेणं किंवा आपण त्यांचे ऐकून आपणही तेच घरात करायला लागणं हे कुठपत योग्य आहे। कारण मी मागे एक माझा स्वतःचा अनुभव आहे की काही इतक्या फेक बायका आहेत की त्या म्हणतात की आमच्या अंगात स्वामी समर्थ आले। तर खरंच असं काही होऊ शकतं का? आजपर्यंत स्वामी समर्थ कोणाच्या अंगात आले आहेत का? खरंच हा प्रश्न खूप म्हणजे स्वामींचा नावाचा किती वापर होतोय हे आपल्याला यावरून कळतं। प्रत्येकाला भगवंताने आयुष्य दिलं आहे, त्याचा एक दिनक्रम दिला आहे, त्याला काही जबाबदाऱ्या, कर्तव्य आहेत। ती कर्तव्य करता करता स्वामी भक्ती म्हणा, कुठल्याही ईश्वरावर भक्ती करणे हाही आपला एक चांगला आणि संविधानाने दिलेला आपला अधिकार आहे। मात्र काही लोक हा संविधानाने दिलेला अधिकार याचा गैरवापर कसा करून घेतात आहे, त्यांच्या व्हिडिओजमध्ये काय काय मंत्र, तोडगे, उपाय सांगतात आहे आणि त्यामुळे चॅनलवर ह्या फसवेगिरीच्या गोष्टी दाखवल्या जात आहेत। मी म्हणेल की जे ऑफिशियल आहेत, म्हणजे दिंडोरीचे जे ऑफिशियल लोक आहेत, त्यांनी जर असं काही चॅनल सुरू केलं, त्याच्याबद्दलची माहिती ते जर तुम्हाला देत असतील तर वेगळी गोष्ट आहे। मात्र त्यांनी ह्या बायकांना कुठून नॉलेज दिलं किंवा यांनी तिथे जाऊन काय काय शिकलं हे आपल्याला काहीही माहिती नाही आहे। यांच्या काहीतरी तुटक्या मुटक्या नॉलेजवर ह्या आपल्याशी बोलत असतात आणि आपणही डोळे बंद करून त्या गोष्टी ऐकत असतो, त्यांच्या गोष्टी विकतही घेतो। ते काही प्रोडक्ट जे आपण प्रमोट करतात त्याही गोष्टी आपण, तर अशा गोष्टी आपण कितपत करणं योग्य आहे? आणि बघा, आजकाल ज्या लेडीज आहे, बऱ्याच वर्किंग वुमन आहेत आणि जेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर अशा प्रकारची व्हिडिओ येतात, त्यांना ऑलरेडी कामातून, व्यापातून म्हणजे वेळच मिळत नाही, स्वतःकडे बघायला, खायलासुद्धा वेळ नसतो। तर त्या महिला जेव्हा हे व्हिडिओ बघतात तेव्हा त्यांच्या मनात येतं की यातलं मी काहीही करत नाही, मग माझं खरंच सुख नाही आहे का? मी सुखी नाही आहे का मी? मग ते बाकी गोष्टी सोडून स्वतःच्या ज्या डेली गरजा आहेत, स्वतःबद्दल जे स्वतःसाठी जे काही करायचं असतं ते सगळं सोडून या वेगवेगळ्या मार्गांचा व्हिडिओ बघून उपयोग करतात। सकाळी 5 वाजता उठून वेगवेगळ्या त्या ज्या काय सांगितलं जातं व्हिडिओमध्ये त्या गोष्टी करायला लागतात। स्वतःची शरीर असेल, स्वतःचं मन असेल, याचा कुठलाही विचार न करता अंधभक्ती त्या करायला लागतात। आणि खरंच हे स्त्री असो किंवा नोकरदार स्त्री असो, दोघींनाही वाटत असतं की आपल्या कुटुंबाची भरभराट व्हावी, आपल्या कुटुंबामध्ये आनंद, सगळ्या गोष्टी
उपाशी राहाव्या आणि त्यासाठी त्या दिवसभर काबाड कष्ट करत असतातच. मात्र अशा प्रकारचे उपाय, तोडगे किंवा अशा गोष्टी करून आपण काय करतोय हे आपल्या स्वतःलाच आपण प्रश्न विचारायला हवा, की आपण कुठे आहोत, आपण काय करतोय, आपण आपल्या परिवाराला या गोष्टींच्या नादामध्ये वेळ देतोय का? आपण आपला सगळा वेळ ते उपाय आणि मंत्र त्यातच करतोय. आपल्या आयुष्याचा बराच वेळ आपण या अशा गोष्टींमध्ये घालवायला लागलोय आणि त्यातही नोकरदार स्त्री असेल तर मग तीही तिचा जो कसा तरी अर्धा एक तास कुटुंबाला द्यायचा असतो, तीही वेगळेच उपाय आणि योजना करण्यामध्ये लागून जाते. आजकाल आपण सगळे प्रॅक्टिकल, सुज्ञ, अलर्ट झालो आहोत आणि हे सगळ्याच बाबतीत झालं असलं तरीही काही काही वेळा आपण इतक्या अंधश्रद्धेच्या आहारी जातो ना, की आपल्याला मार्ग दिसत नाही. आपण त्यात गुरफटून जातो. मात्र या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे, की असं कुठल्याही मार्गात तुम्ही गुरफटून न जाता तुम्ही स्वतः काही गोष्टींची पारख करून पुढे जायला हवं. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. बाय.